पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद, 5 गुन्ह्यांचा उलगडा. पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालत भोसरी पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीच वाहन चोरीचे 4 गुन्हे दाखल असून या कारवाईमुळे एकूण 5 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. पोलीस अधिकारी टापरे, PSI खाडे आणि SI भोवणे यांच्या पथकाने सातत्यानं तपास करत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. आरोपी शहरातील विविध भागातून दुचाकी आणि इतर वाहने चोरत असल्याचं तपासात उघड झालेलं आहे आणि त्याच्याकडून चोरीस गेलेल्या वाहनांबाबत पोलिसांनी माहिती गोळा करायला सुरुवात केलेली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखीन कोणी साथीदार आहेत का, याचाही शोध पोलीस घेत असून वाहन चोरीच्या आणखीन गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. सर काय सांगाल एक तरुणाला ताब्यात घेतलेला आहे वाहन चोरीच्या घटनेमुळं नेमकं काय सगळं प्रकरण आहे? हा आमच्याकडे भोसरी पोलीस स्टेशन येथे 55/2026 हा वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे डिटेक्शन स्टाफचे टापरे साहेब, API टापरे साहेब, PSI खाडे साहेब, PSI बोयने साहेब आणि त्यांचा सर्व स्टाफ हे त्या गुन्ह्याचा तपास करत होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि CCTV फुटेज पाहून त्यांनी आरोपी प्रकाश तेज विश्वकर्मा याला ताब्यात घेतलं. सदर गुन्ह्यामध्ये त्याची मोटरसायकल हस्तगत केली आणि त्यानंतर इतरही वेगवेगळे 4 गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत. इतर भोसरी पोलीस स्टेशनचा 775/2025, संत तुकारामनगर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, दक्षिण माळुंगे पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, टेंभुर्णी सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, अशा प्रकारे गुन्हे आणि मोटरसायकली 4 आरोपीकडून हस्तगत केलेले आहेत. यापूर्वी त्या गुन्हेगारावरती कोणते गुन्हे वगैरे काय होते? यापूर्वी त्याच्या रेकॉर्डवर गुन्हे दिसत नाहीत. आणखी किती जण यामध्ये सामील असतील, काय याची साखळी वगैरे काय आहे का, की हा एकच आरोपी आता आपल्या ताब्यात आहे? नाही, अजून पण आरोपी आहेत, पण त्याचा तपास चालू आहे. लवकरच ते ताब्यात मिळतील.